आपल्या सोबत आहेत काँग्रेसचे वरिष्ठ नेते नाना पटोलेजी। हो, विधान परिषदेचं भिजत घोंगडं आहे, कधीपर्यंत निर्णय होईल, महाविकास आघाडीच्या निर्णयाचं काय? 30 तारखेला खरं चित्र आपल्या पुढे येणार आहे। त्याच्यामुळे मला वाटतं की 30 तारखेपर्यंत माध्यमांनी थांबावे, कारण की मुख्यमंत्र्यांनी मागच्या काळात जे महाराष्ट्रात 2 बाय इलेक्शन झाले ते बिनविरोध आम्ही करू, आखरी तिथं चुरशीच्या निवडणुका झाल्यात। त्यामुळे फॉर्म काय येतात त्याच्यावर 30 तारखेला आपल्याला सगळं चित्र स्पष्ट होईल। उद्धव ठाकरे महाविकास आघाडीचे उमेदवार असेल अशी चर्चा होती, काय आत्ता स्टेटस काय? त्यांना ऑलरेडी आमच्या पक्षाने जाऊन सांगितलेलं आहे की त्यांनी उमेदवार व्हावं। त्यामुळे मला असं वाटतं की त्यांच्या मनात काय आहे की नाही आहे हे अजून आमच्याकडे ते तयार आहे का? पण त्यांनी काही उत्तर दिलेलं नाही, प्रस्ताव दिलेला आहे। ते तयार नसेल तर काँग्रेस लढणार का मग? बिलकुल लढेल। हो, एक चर्चा अशी आहे, प्रहार पक्ष विलिनीकरणाच्या हालचाली सुरू आहे। सत्तेत गेल्याशिवाय कामं होत नाही, शेतकरी दिव्यांगांचे न्याय मिळत नाही, त्यामुळे पदाधिकाऱ्यांना वाटतं आहे की जायला पाहिजे। बच्चू कडूकडे ते काही पदाधिकाऱ्यांनी मागणी केली। बघा, तो त्यांच्या पक्षाचा निर्णय आहे, पण महाराष्ट्रात आणि देशाच्या सरकारमुळे जी वाताहत शेतकऱ्यांची झालेली आहे, सर्वसामान्याची झालेली आहे, ती वाताहत आपण सगळ्यांनी त्याला कोणालाही विसरता येणार नाही। आखरी त्यांच्या पक्षाचा निर्णय आहे, त्यांनी काय करावं तो त्यांचा भाग आहे। राजकीय समीकरण काय बदलेल? बच्चू कडू तुमचे मित्र पण आहे जवळचे, काय समीकरण बदलेल? नाही, समीकरणं कोणी इकडे गेलं आणि तिकडे गेल्या म्हणून समीकरण बदलतात असं नाही। आखरी जी परिस्थिती जी आहे ती परिस्थिती आपण सगळ्यांना माहिती आहे। खूप खूप धन्यवाद। कॅमेरामॅन सचिन सायांसह गजानन माटे, TV9 मराठी, नागपूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।